मॉर्निंग, सुप्रभात. स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये, भाग 2 मध्ये गणपतीपुळेच्या. काल तुम्ही बघितलं असेल की जेवून मग आम्ही डॉर्मेटरीमध्ये येऊन झोपलो. तर आता काल जसं म्हणालो होतो आणि ठरलं होतं की आंघोळ करून दर्शन करायला जाऊ मेन मंदिरमध्ये, तर आता तेच करतोय. सगळे फ्रेश झालेत, आंघोळ केली आहे आणि आता मेन मंदिरात दर्शन करायला चाललो आहे. तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो आणि बीच एरिया दाखवतो. तुम्हाला जे आता दाखवलं ते प्रवेश मुख्यद्वार होतं. तिकडेच बाहेर स्कूटी पार्क केली आहे आणि साधारणतः एक 5 to 10 मिनिट्स वॉकिंग आहे मंदिराकडे. तर ते आता करतोय. आता तुम्हाला संपूर्ण परिसर दाखवतो कसा आहे. सरळ जर तुम्ही चालत आलात ना तर इकडे डावी लेफ्ट बाजूला तुम्हाला पार्किंग भेटेल. पार्किंगच्या इकडे समोरच संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. हा, नाही आहे गर्दी, सकाळी लवकर आलोय ना त्यामुळे. इथे मोफत चप्पल स्टँड सुविधा पण उपलब्ध आहे. दर्शन झालंय आणि दर्शन खूप छान झालंय. सकाळी लवकर आलो होतो त्यामुळे जरासुद्धा गर्दी नव्हती. आणि तिकडे बाजूलाच काउंटर असतं देणगी वगैरे. ज्या प्रकारे तुम्हाला मी तो बोर्ड दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही इकडे देणगी वगैरे करू शकता. ते लोक नाव आणि पत्ता लिहून घेतात आणि पिनकोड, आणि ते मग नंतर ही तुम्हाला अशी पावती देतात. आणि त्यासोबतच काही एक प्रसाद वाटतं ते लोक घरी तुमचा ते ॲड्रेस आहे ना त्याच्यावरती आय गेस पाठवतील. तर खूप छान वाटलं. बाकी मी तुम्हाला आता आजूबाजूचा, हे तुम्ही मागे बघू शकता मंदिर आहे, आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्हाला दाखवतो. मंदिरामधून बाहेर निघाल्याच्या नंतरच लाडू प्रसादचं काउंटर आहे. बाहेर आलात ना की हे श्रींचा प्रदक्षिणा मार्ग आहे. तर आता प्रदक्षिणा करायची आहे. 1 किलोमीटरचा रस्ता आहे साधारणतः. पूर्ण प्रदक्षिणा 1 किलोमीटरची आहे, ती आपण कंप्लीट करू. ही प्रदक्षिणा घालताना हे मंदिर लागलं. हे असं छान. हे कुंड पण लागलं. तुम्ही तिकडे पायऱ्या बघू शकता आतमध्ये उतरायला. पाणी थोडं खराब कंडिशनमध्ये. प्रदक्षिणा कंप्लीट झाली आहे. इकडे मागे तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. आणि आता गणपतीपुळे बीचवरती आलो आहे. तर इकडे भरपूर सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज पण होत आहेत आणि गर्दी आहे. मी तुम्हाला ते दाखवतो वॉटर ॲक्टिव्हिटीज.
दर्शन झाल्यानंतर तुम्ही ज्या रस्त्याने चालत जाणार ना त्याच रस्त्याला सगळे स्नॅक्स कॉर्नर वगैरे आहेत आणि नाश्त्यासाठी रेस्टॉरंट वगैरे आहेत. तिकडे तुम्ही तुमचा नाश्ता करू शकता. आता आम्ही परत भक्तनिवासला चाललो आहे. ॲक्च्युली चेकआउटचा टाईम निघून गेला आहे. लेट्स सी काय होतं, तिकडे जाऊन बघूयात. चेकआउट करूया आणि मग पुढचे डेस्टिनेशन्स कवर करूया. आपल्याला इकडे डॉर्मेटरीमध्ये हे मित्र भेटले होते आपले. हाय. तर तुम्ही दरवेळेस येता ना इथे, दरवर्षी येता. कसा असतो तुमचा इकडचा एक्सपिरियन्स? छान आहे एकदम. छान. भक्तनिवास एकदम छान आहे. स्पेशली इथे MTDC एक टुरिस्टचं हे आहे आणि हे भक्तनिवास एकदम छान. अच्छा ठीक आहे, भेटू आपण. थँक्यू. ही अशी रूम होती आणि हे लॉकर होते. भक्तनिवासमधून आता चेकआउट केलं आहे. पावती भेटली आहे जी आपल्याला गेटवरती दाखवावी लागेल आणि मग आपण आता कुठेतरी नाश्ता करू आणि मग पुढचे डेस्टिनेशन्स कवर करायला लागले. गणपतीपुळ्यावरून निघून आता इकडे जायचं आहे, कशेरी साईडला जायचं आहे. तर मध्ये एक काजीरवाटी बीच म्हणून लागतं. इकडे खूप सुंदर झाडी आहेत, तर तिकडे थोडं फोटोशूट करायचं आहे. इकडे स्कुबा डायव्हिंग पण होते. जर तुम्ही इथे येत आहे तर स्कुबा डायव्हिंग करू शकता. 1500 रुपये समथिंग आहेत एकाचे. ग्रुप असेल 3-4 लोकांपासून पुढे तर डिस्काउंट होऊ शकतं आणि 15 मिनटं ते करतात आणि 2 मिनटाची व्हिडिओ देखील ते प्रोव्हाइड करतात तुम्हाला आतमध्ये अंडर वॉटर. आणि त्याच्यामध्ये तुमचं बोट टू बोट ट्रॅव्हलिंग पण ते लोक करतात, तर तुम्ही कन्सिडर करू शकता. काल जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की झिपलाईनच्या इकडे करायचं होतं, तर आता इकडे करायला आलं आहे. 600 रुपीज सिंगल हे होती आणि किड्स कपल आणि अजून एक काहीतरी होतं ते करू शकतात. ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यांची रजिस्ट्रेशन लिंक असते. रजिस्टर करायचं, पे करायचं आणि तुम्ही करू शकता. झिपलाईन करायला आता माझा नंबर आलाय. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. I'm kinda stuck with
between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy. How to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome, but try to do what you एक्सपिरियन्स काय होता, काय होते. फर्स्ट टाइम झिपलाईन एक्सपिरियन्स इन माय लाईफ ॲट आरे बीच. भाई साहब काय मजा आली, एकच नंबर फिलिंग आहे, खूप मजा आली. आता मी आरे बीचवरती आहे. हे मी विचारलं 400 मीटरचा डिस्टन्स होता, जास्त नव्हता पण तरी असा तरी जास्तच आहे. हा बघा इथून चालू होतो तो तिकडून ते इकडे तुम्ही माझ्या मागे बघाल इथपर्यंत आहे ते. एकच नंबर फिलिंग भाई, एकच नंबर. काय बीच आहे यार. वन ऑफ द बेस्ट बीचेस ऑफ इंडिया. काय बीच आहे, काय एक्सपिरियन्स होता वा. फुल धमाल भाई, एक नंबर. But we are not expecting you alive here. We expect. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. चायला हे बघा कसे आहेत. हे येऊन माझ्यासाठी इकडे थांबले. आणि बघा आम्ही जर तुम्ही येणार जिकडून स्टार्ट होतं ना, इथे तुम्ही पोहोचलात ना तर ते लोक तुम्हाला परत त्या ठिकाणावरती त्यांच्या गाड्या आहेत अवेलेबल, तर ते तुम्हाला सोडतात. ते इन्क्लूडच आहे पॅकेजमध्ये. आता आम्हाला इकडून पुढेच जायचं होतं म्हणून हे लोकच गाडी घेऊन इकडे खाली आले आपली. जर मग जायचं असेल ना तर इथून गाडी रिटर्न वरती जाऊ नका. हां, वरती परत जाऊ नका जर तुम्हाला रत्नागिरीच्या साईडला जायचं असेल तर. आणि गणपतीपुळेच्या साईडला जायचं असेल तर मग तुम्हाला त्यांचीच हेल्प घ्यावी लागेल. मग परत जिकडून स्टार्ट केलं तिकडे तुम्हाला ते सोडतील. इथे आता आलो होतो मित्राच्या मावशीच्या इकडे घरी. हे त्यांचं घर आहे, ही त्यांची विहीर. ते दाखवत आहेत आम्हाला सगळं. ही विहीर बघा, पाणी वगैरे इकडून ते रस्सी टाकून मग खेचतात वगैरे. या आहेत त्या काकी. जातात त्यात मध्ये नाही बघितले असेल मग आता आठवत नाही. हे काय हिचं सामने आहे, हे त्यांचं घर. हा ते माहिती. छान. त्याच्यामध्ये बाय बोल. बाय. या बोल परत. रत्नदुर्ग किल्ला पोचलोय, बाले किल्ला. आता प्रवेश घेऊ आणि आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले, रत्नागिरी.
आइए मेरे इस शो में आपका स्वागत है। तो क्या देखना चाहोगे? हड्डी? कुछ नाही भू। रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाहेरच तुम्हाला इथे स्नॅक्स कॉर्नर भेटेल. इकडे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. आणि एवढं लक्षात घ्या की फक्त ऑनली कॅश इज ॲक्सेप्टेबल. हा रत्नदुर्ग किल्ला आहे आणि हा असा सीन. तिकडे ना इकडे मागे ती एक गुफा टाईप आहे, म्हणजे खुफिया रस्ता होता तो जो रत्नदुर्ग किल्ल्याच्या इथपर्यंत वरती जातो. तर तो इकडून दिसेल या साईडनी. तर तिकडेच ते एक्सप्लोर करायला चाललो आहे. पुढे आल्याच्या नंतर हे बघा इकडे केव टाईप आहे, तो रस्ता आहे. इगल बघ किती आहे. तुम्हाला जे मी बोलत होतो ना ते हा आहे. खूप छान दिसतंय. इथून आतमध्ये आता थोडं पाणी गेलंय, नसेल तर आय गेस ती वाट असेल जायला. जर पाणी कमी असेल ना लो टाईड तेव्हा आतमध्ये जाऊ शकतो चालत. कोणी एक्सप्लोर केलं आहे की नाही आय डोंट नो, बट जर पाणी कमी असतं तर मजा आली असते एक्सप्लोर करायला. रत्नदुर्ग किल्ल्याच्या इकडे फोटोशूट वगैरे झालं आहे आता. त्यानंतर खूप चांगला नजारा इकडे. तुम्ही जर आलात तर हे केववाला पार्ट तुम्ही मिस करू नका. हे जस्ट रत्नदुर्ग किल्ल्याच्या थोडंसं खालच्या बाजूला आहे. इकडे रेलिंग लावली आहे, तिकडे दिसेल तुम्हाला. आणि आता सरळ आम्ही निघणार आहे देवगडी कशेळी. तर तुम्हाला रस्त्यामध्ये जर भेटला चान्स तर दाखवतो क्लिप्स, अदरवाईज डायरेक्टली तुम्हाला देवगडीला भेटतो मी. बाहेर तर छोटा करून टाकतोय रे, माझ्यात बरोबर येते, तुझ्यात नाही क्लिअर. फोटो फायनली आफ्टर 60 किलोमीटर्स आपण पोचलेलो आहे देवगडी कशेळी. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. काय दिसतंय हे तुम्हाला पण दाखवतो. मेन स्पॉट तो तिकडे आहे. तिकडे जायचं. हां इथे जायचं. इकडून ते पूर्ण बीचचा नजारा दिसतो तिकडे. पण आता पण खूप भारी दिसतंय. मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवतो. ते तुम्ही कशेळीला आल्याच्या नंतर असे स्टॉल्स आहेत जिकडे तुम्हाला कोकम सरबत, बिस्किट वगैरे व्यवस्था आहे. हा तो पॉइंट आहे. सारखं आहे.
कोणाचा तरी ड्रोन आहे, आय डोंट नो. केव आहे इकडे, ते थोडं कोसळलं आहे. जर नीट असतं तर चढायचा प्रयत्न केला असता. आय डोंट नो तिकडे कुठे रस्ता जातो का आतमध्ये. ते खाली हा बीच आहे, देवगळी बीच. हा बघा, उलट पाण्यात जाण्याचा प्रयत्न. पाणी लागलं पाहिजे भाई पायांना. वाळू सरकते तर खूप रिस्की बीच आहे. सनसेट होणार आहे आता थोड्याच वेळात. त्या स्पॉटवरून वरती आलो कारण निघायचं आता. टाईम झाला आहे 5:15 आणि इकडून आहे 60 किलोमीटर्स आणि 6:40ची ट्रेन आहे रिटर्न आपली. एवढी चांगली जागा आहे की आमच्याकडून एक चूक झाली की आम्ही हा लास्ट स्पॉट ठेवला होता. पण तुम्ही ही चूक करू नका मग, कारण इकडे तुम्हाला 2-3 तास द्यावेच लागतील, एवढा चांगला स्पॉट आहे हा. तर हा होती संपूर्ण कोकण ट्रिप, रत्नागिरीची ट्रिप. ट्रॅव्हल व्लॉग जो होता तो 2 दिवसात कवर केलं. थोडी घाई गडबड झाली पण वर्थ होतं. आणि इकडे आल्याच्या नंतर सगळी चुकी आणि थकवा सगळा विसरून जायच्यासारखं होतं. देवगळी बीच वॉज टॉप नॉच आणि आरेवारे बीच त्यानंतर, ओ माय गॉड, त्यानंतर झिप लायनिंगचा एक्सपिरियन्स टोटल कंप्लीट. माझं तर असं खुशीने मी पागल झालो आहे. तर आता इकडेच एंड करतो कारण आता 6:40ची ट्रेन आहे तर पटपट पळायचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग, 2 दिवसाची ट्रिप कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मला खूप प्रोत्साहन भेटतं. आणि असेच मी नवीन व्हिडिओज एक्सप्लोर आणि जागा एक्सप्लोर करत राहीन आणि तुमच्यासमोर असेच व्हिडिओ आणत राहीन. तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. तोपर्यंत मी तुम्हाला भेटतो अशाच एका भन्नाट आणि सुपर्ब डेस्टिनेशनवरती. तोपर्यंत टिल देन बाय बाय, टेक केअर, हॅपी ट्रेकिंग आणि हॅपी ट्रॅव्हलिंग. तुझसे मेरा जीना मरना जान तेरे हाथ में, 100 जन्म भी कम क्यों लागे तेरे साथ में. मैं मुसाफिर तू मुसाफिर, इस मोहब्बत के सफर में दो अकेले रोए मिलके दोनों रब के घर में. साथ तेरे ना सफर वो सफर नहीं लगता. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है. तू ना तो घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. तू है तो गम न आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं. कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते. तू है तो